नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, नीती आयोगाची स्थापना 2014 साली करण्यात आली. विधान ब, नीती आयोगाची स्थापना चीनच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, विधान ब बरोबर. आता आपण इतर माहिती पाहू. विधान अ चूक आहे, कारण नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी केली. नीती आयोग ही एक असंवैधानिक आणि अवैधानिक संस्था आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती भारतातील पतदर्जा किंवा पतमापन करणारी संस्था नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, मूडीज. आता आपण इतर माहिती पाहू. मूडीज, स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिंच रेटिंग्ज इत्यादी आंतरराष्ट्रीय पतदर्जा मापन संस्था आहेत. प्रश्न तिसरा, 12व्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य किंवा शीर्षक कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. आता आपण इतर माहिती पाहू. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 2012 ते 2017 असा होता. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 2012 ते 2017 असा होता. प्रश्न चौथा, इंदिरा आवास योजनेस स्वतंत्र दर्जा कधी देण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 1996. आता आपण इतर माहिती पाहू. इंदिरा आवास योजना ही 1985-86 मध्ये सुरू केली. त्या योजनेस 1 जानेवारी 1996 साली भारत केंद्र सरकारने स्वतंत्र दर्जा दिला. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. इंदिरा आवास योजना ही 1985-86 मध्ये सुरू केली. त्या योजनेस 1 जानेवारी 1996 साली भारत केंद्र सरकारने स्वतंत्र दर्जा दिला. प्रश्न 5वा, भारतात दशमान चलन पद्धतीचा स्वीकार कधी करण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, 1957. आता आपण इतर माहिती पाहू. भारतात 1 एप्रिल 1957 पासून दशमान चलन पद्धतीचा स्वीकार केला. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. भारतात 1 एप्रिल 1957 पासून दशमान चलन पद्धतीचा स्वीकार केला. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणता पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केला नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, बोकारो. आता आपण इतर माहिती पाहू. भिलाई, दुर्गापूर, रूरकेला हे पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू केले. तर बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या सहकार्याने 1972 मध्ये 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केला. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या सहकार्याने 1972 मध्ये 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केला. प्रश्न 7वा,
राज्य सहकारी बँकांवर कोणाचे नियंत्रण असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 नाबार्ड बँक. आता आपण नाबार्ड बँकेबद्दल थोडी माहिती पाहूया. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट होय. नाबार्डची स्थापना संसदेच्या विशेष कायद्याने 12 जुलै 1982 साली झाली. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. नाबार्डची स्थापना संसदेच्या विशेष कायद्याने 12 जुलै 1982 साली झाली. नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न 8वा. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 Y.V. रेड्डी. आता आपण इतर माहिती पाहू. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नंदकिशोर सिंग म्हणजेच N.K. सिंग. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026. प्रश्न 9वा. 1992 शेअर घोटाळ्याच्या अभ्यासासाठी कोणती समिती नेमली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 जानकीरामन समिती. प्रश्न 10वा. भारतीय संविधानात केंद्र अर्थसंकल्पाची परिभाषा कोणत्या कलमात दिलेली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 कलम 112. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.